नमस्कार, जिंदगी ही लय भारी आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी मेशोवरून ऑनलाइन कपडे ठेवण्याचं बॉक्स मागवलेले आहेत प्लास्टिकचे। खूप स्वस्त आहेत, पण मग म्हटलं मोठ्या मोठ्या वस्तू तर कोणताही ॲप चांगलं देतो, कारण परचेस जास्त पैसे जास्त पेड केलेले असतात म्हणून। पण आज मी एकदम स्वस्त आहे, फक्त 158 रुपयाचं आहे। तर ती म्हणजे स्वस्त वस्तू ही कशा येतात तर हे मला तुम्हाला दाखवायचंय, म्हणून मी आज अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवत आहे की स्वस्त वस्तू ही कशा येतात किंवा काय। मीही अजूनपर्यंत पाहिलेली नाही, अनबॉक्सिंग तुमच्या समोरच करणार आहे। तर चला बघूया की कशी वस्तू मेशो पाठवतो किंवा नाही पाठवतो। तर हे पार्सल आहे, पॅकिंग आहे। थोडंसं इथं फाटलंय, कदाचित ट्रॅव्हल मध्ये झालं असेल, पण पॅकिंग पॅक आहे। पॅकिंग मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही। आपण याला व्यवस्थित ओपन करून घेऊयात कातरच्या सहाय्याने। ही आहे बॅगेज। मी 6 मागवल्या होत्या, तर आपण आता काउंट करूयात। 1 2 3 4 5 6, पूर्ण 6 आलेले आहेत। किंमतच्या मानाने मला क्वालिटी छान वाटते, कारण 158 रुपयामध्ये काय एवढं मिळणार आहे ना। खरं बघायला गेलं तर मार्केटला घ्यायला जायचं म्हटलं म्हणजे बघा, बरेचसे छान कपडे बसतील याच्यात। असं इथे एवढा पोर्शन त्यांनी प्लास्टिकचा दिलेला आहे, ट्रान्सपरंट। म्हणजेच आपल्याला बघता येतील की याच्यात कुठले कपडे आहेत नाही आहेत, किंवा कुठला तुम्हाला शर्ट हवा असेल, टी शर्ट हवा असेल, पॅन्ट हवी असेल तर ते कुठल्या साईडला किंवा कुठल्या लेअरला आहे। ते कापड तसा खूपच ठीकठाक आहे। आणि मी तुम्हाला पूर्ण टर्न करून दाखवते, साईडने असा आणि इकडूनही। तर छान आहेत। मी 1-2 वस्तू मागवून बघितल्या आहेत मेशोवरून, तर माझा तरी रिझल्ट आजपर्यंत खूप छान आलेला आहे। विशेष म्हणजे ते जे ऑफर देतात, ऑफरपेक्षा कधी कधी 10-15 रुपये जास्त असतात। त्याचे 2 प्रकार दिलेले असतात, तुम्ही इझी टू रिटर्न किंवा ऑल रिटर्न, म्हणजे ऑल इश्यू रिटर्न। तर मी सहसा करून 2-3 वस्तू मागवल्या, तर मी ऑल इश्यू रिटर्न, 10-15 रुपये इकडे तिकडे। पण मग कसं असतं की वस्तू चांगली यायला पाहिजे। बऱ्याचदा डॅमेज वस्तू जर येऊन गेली तर आपण ती रिटर्न नाही करू शकत किंवा परत पाठवू नाही शकत, तर मग तो प्रॉब्लेम होऊन जातो आणि आपल्याला तशीच वस्तू ही कॅरी करावी लागते। त्यापेक्षा 10 रुपये गेलेले बरे, पण मग वस्तू चांगली यायला पाहिजे। मला 1-2दाचे अनुभव आलेले आहेत, पण मी थोडेसे एक्सपेन्सिव्ह वस्तू मागवल्यामुळे ठीक होतं। पण मग मी पहिल्यांदा मला मागवायचे होते हे, आणि क्वालिटी कशी येईल काय येईल याची मला शंका होती, म्हणून मी थोडेसे स्वस्त मागवून पाहिले। आणि कसं असतं, नेहमी स्वस्त प्रत्येकाला गोड वाटत असतं, म्हणून मग मी स्वस्त वस्तू मागवून बघितली, पण छान आलेली आहे। आणि मी याचे रिव्ह्यू नक्की देणार आहे मेशोला। तर मी तुम्हालाही सांगू इच्छिते की रिव्ह्यू देत चला। याचा कारण असं की प्रत्येक जण हा रिव्ह्यू बघूनच वस्तू घेत असतं। मी तरी, किंवा मीही माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्ह मध्ये ज्यांच्याकडनंही ऐकलं आहे, तर सगळेजण ते चेक करतात की रिव्ह्यू कसे आहेत। रिव्ह्यू वरून कुठली वस्तू चांगली आहे कुठली बॅड आहे हे रिव्ह्यू वरून ठरलं जातं। कारण मोस्टली जर सगळेच रिव्ह्यू खराब असले तर ती वस्तू खराबच येणार आहे, किंवा मग आपल्याला दिसायला कधी कधी फोटोज वेगळे दिसतात आणि येताना वेगळे येतात, मग आपण कुठेतरी नाराज होत असतो। तर त्याच्यामुळे ते व्यवस्थितली तिथं मेन्शन करणं किंवा रिव्ह्यू चेक करणं हे खूप गरजेचं असतं। म्हणून कुठलीही वस्तू तुम्ही मागवली असेल तर रिव्ह्यू नक्की द्या। आणि मेशो हा ॲप मला तरी बरा वाटतो, म्हणजे रिझनेबल पण वस्तू मिळतात आणि त्याचसोबत वस्तू चांगल्याही येतात। मलाही तर आलेली आहे छान, तुम्हीही मागवा। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।